त्याची रचना बहुमुखी पद्धतीने केलेली आहे महाराजांनी. त्याच्या उद्या शत्रू जर तिकडनं चालून आला तर त्याला दरवाजा तिकडनं अगोदर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, पण आता परत दाखवतो एकदा. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण कसे बघितले त्याचे बघा चांदीच्या वैद्य करून हे आपल्या महाराजांचा हात डावा पाय. आता हे जे समोर दिसतोय हे आता त्या महाकाय दुर्गाला भेटायला आणि तो बघा समोर आपण आज अरबी समुद्राच्या लाटावरून गडावर निघालो आहे आणि त्या महाकाय जलदुर्गाचं नाव आहे सिंधुदुर्ग, जो आपल्या छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा एक वैभव म्हणून आज समुद्राच्या त्या महाकाय दुर्गाला भेटायला आणि तो बघा समोर आपण आज अरबी समुद्राच्या लाटावरून गडावर निघालो आहे आणि त्या महाकाय जलदुर्गाचं नाव आहे सिंधुदुर्ग, जो आपल्या छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा एक वैभव म्हणून आज समुद्रात या गडाचं काम महाराजांनी 26 नोव्हेंबर 1664 साली चालू केलं आणि गडाच्या कामाला पूर्ण 3 वर्ष लागले आणि मार्चच्या दरम्यान 1667च्या दरम्यान या गडाचं पूर्ण काम कम्प्लीट झालं. समोर पद्मदुर्ग आणि तिकडे जो छत्रपती शिवरायांचं स्मारक जे आता उभं राहिलं तो सर्जा राजकोट आणि त्याच्या बाजूला जो आहे तो सर्जाकोट, हे जे 3 उपदुर्ग आहे महाराजांनी या सिंधुदुर्गच्या संरक्षणार्थ उभा केलेले 3 उपदुर्ग आहेत. आणि हा पद्मदुर्ग आहे हा पद्मगड आहे आणि तो जो सिद्धीच्या उरावर बांधला होता महाराजांनी तो पद्मदुर्ग. या दोघांमध्ये साम्य आहे. रचना बहुमुखी पद्धतीने केलेली आहे महाराजांनी. त्याच्यासाठी उद्या शत्रू जर तिकडनं चालून आला तर त्याला दरवाजा तिकडनं तर दिसत नाही आणि आपल्या जेव्हा शत्रू चालू होतो तेव्हा त्याच्या उजव्या हातात तलवार असते. तलवार असल्यामुळे काय होतं इकडनं एका वेळी 2च माणसं येऊ शकतात आणि तलवार या हाताने असल्यामुळे त्याचा सोर्स कमी असतो इकडच्या साईडला आणि त्याच्यामुळे त्याला वार करायला जड जात. आणि आता इकडनं आल्यानंतर काय होतं, आता या साईडला आपले 4 मावळे 5 ते 4 मावळे उभा राहू शकतात एवढं ही स्पेस महाराजांनी केलेलं आहे. तिकडून जरी 2 जण जरी आले तिकडून त्याच सोर्सने वार त्यांच्यावर होत होता. आणि दुसरं हत्ती जर आला तरी दरवाजा तोडता येत नाही एवढं, त्याच्यासाठी एवढं वळण त्यांनी दिलेलं आहे. आणि आता तुम्ही म्हणशात की हत्ती येईल का समुद्रातून, तर आता बघा ओहोटीचा टाइम आहे आणि त्या कारणाने काय झालेले सगळे उघड पडलेले, त्यामुळे हत्ती त्या काळी येऊ शकत होता. आणि नाही हत्ती तर एक लाकडी ओंडका जर 10-12 जण मिळून जरी लाकडी ओंडका आणून जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तो फोर्स मिळत नव्हता. त्या कारणासाठी ही रचना महाराजांनी केलेली आहे. महादरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी एकतर मारुतीचं मंदिर किंवा शिवशंकराचं मंदिर, भवानीचं मंदिर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यातलं हे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आपल्याला तिथे दिसतंय. आपण दर्शन घेऊन याची सुरुवात करू. आता त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हा दरवाजा बघा एकदा. आता हा त्या काळचाच दरवाजा आहे आणि एकदम सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये जो दरवाजा आपण लॉक करतो त्याच्यासाठी आतमधून लाकडी ओंडका त्याची जागा आता इथून दिसणार नाही आपल्याला, ही जागा आहे त्या आतमध्ये. आणि आत आल्यानंतर त्या देवड्या लागतात आपल्याला त्या दोन्ही बाजूला, ज्या की त्यावेळेस मावळे जेव्हा राहायची तर ही एक देवडी आणि ही एक देवडी. आणि त्या देवड्यांमध्ये ते समोर बघा हे दिवे लावण्यासाठी देवळे आहेत बरं का, ही देवडी आणि त्या देवळ्या. ठीक आहे. आता आपण आतमध्ये आल्यानंतर यापुढे हा रस्ता मूळ गडाकडे जातो, पण कसं आहे या गडावर आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला ती अशी वास्तू आहे, तिचं दर्शन घेतल्याशिवाय हा गड पूर्ण होत नाही. अगोदर तिचं दर्शन घ्यायचं आणि मग पूर्ण गड बघायचा. असं नका करू की आधी आपण गड बघूया नंतर खाली येते. आता आपण जिथे जातोय ते महाराजांच्या हातापायाचे ठसे आहेत. आता ते कसे पडले, ज्यावेळेस गडाचं काम चालू होतं या खाली गडात
वगैरे पडलेला होता, त्यावेळेस चुकून महाराजांचे पाय त्याच्यावर पडले आणि महाराजांच्या पायाचे ठसे त्याच्यावर उमटले. आणि मग काही मावळ्यांनी ते बघितलं, तर आग्रह खातर महाराजांना त्यांनी सांगितलं की बाबा आता पायाचे ठसे आले तर हाताचे पण ठसे तुम्ही द्या. त्याच्यामुळे महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे इथे घेण्यात आले. आणि आज हा सिंधुदुर्ग ते पायाचे आणि हाताचे ठसे अभिमानाने आतापर्यंत मिळवतोय. आता आपण ते ठसे बघू आणि पुढे जाऊ. इथे आपल्याला समोर आहे ना पायांचे ठसे दिसते. आपलं दुर्दैव एवढंच की आपल्याला ते जपता आलेलं नाहीये. आता हा एक पायाचा ठसा आहे आणि हा व्यवस्थित दिसला नसेल तर कधी कोकणामध्ये आली किंवा मालवणला आली तर एकदा नक्की येऊन बघा आपला सिंधुदुर्ग. आणि ते पायाचे बघितल्यानंतर बघा आपल्या महाराजांचे हाताचे ठसे एकदम योग्यरित्या दर्शन झाल्यानंतर हा अफाट असा समुद्र इकडे तो तुम्हाला दाखवतो. पद्मगड सॉरी तो महाराजांचा एक जो स्मारक उभा आहे तो राजकोट आणि त्याच्या बाजूला तो तिकडे सर्जाकोट, असे 3 गड या सिंधुदुर्गाचे दुर्ग आहेत जे की संरक्षण म्हणून त्यावेळी काम करत. पुढे या गडाचा घेरा जो आहे तो एक म्हणजे तटबंदी 3.5 किलोमीटरची तटबंदी या गडाला आहे. आणि पूर्ण जो गड आहे तो 47 एकरामध्ये आहे. आणि अजून सांगायचं झालं तर या गडावर 52 पेक्षा जास्त बुरुज आणि एक 45च्या आसपास या बुरुजांना शिड्या आहेत. आणि 40-42 प्रत्येक बुरुजाखाली एक शोधकूप दिलेले आहे. म्हणजे महाराजांची एक स्थापत्य कला बघा की त्यांनी त्या काळात शोधकूप बांधली. अगोदर तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसेल पण आता परत दाखवतो एकदा. या हे बघा हे महाराजांचं पाऊल आहे. आपल्या डाव्या पायाचा हा ठसा आहे. दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. फोटो घेऊन टाका त्याच्यात. तर आपण आता हातापायाचे ठसे बघितले. आता आपण काय करू, तुम्हाला मी एखादा शोधकूप जर सापडलं तर मी दाखवतो. आणि या ज्या शिड्या आहेत त्या अशा प्रत्येक शिड्या प्रत्येक बुरुजाला आहेत. आता आपण काय करू, शिवराजेश्वरच्या मंदिराकडे जाऊया, त्याचं दर्शन घेऊ. जवळ शिवराजेश्वरचं मंदिर म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे राजाराम महाराजांनी 1695च्या आसपास बांधून घेतलं होतं. आणि ते एकमेव मंदिर आहे भारतातलं म्हणा किंवा महाराष्ट्रातलं म्हणा की त्यात शिवरायांना दाढी नाही, फक्त मिशीचा मूर्ती प्रतिकृती असलेलं आणि कोकणी वेशभूषेत असलेलं ते एकमेव मंदिर आपल्या इथे आहे. आता मी ज्या झाडाबद्दल बोललो होतो की या गडावर जे झाड होतं त्याला 2 फांद्या फुटलेल्या होत्या त्यावेळी. ते झाड 2007 साली त्याच्यावर वीज पडल्यामुळे ते झाड जळून मरून गेलं. आता या गडाचं प्रमुख आकर्षण म्हणजे शिवराजेश्वर मंदिर, जे मी सांगितल्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधून घेतलं होतं. आणि हे बघा 1695. आता आपण मंदिरात जाऊ. या इकडं. चला आता मंदिराचं आपण हे करू. आता आपल्याला त्या गाभाऱ्यात फोटो नाही काढतात, पण या मी तुम्हाला या फोटो मध्ये दाखवतो महाराजांची जी मूर्ती आहे. हे बघा, हे असं एकमेव मंदिर आहे की जिथं महाराजांना दाढी नाही, फक्त मिशीची प्रतिकृती असलेली मूर्ती आहे. आणि हा पूर्ण कोळी बांधवाचा वेश आहे, त्यामुळे असं छान असं त्यांची मुखवटा आहे इथं. आणि ही जी तलवार आहे ही तुळजा फिरंग ही अगोदर इथेच होती, पण काही कारणास्तव चोरीच्या याच्या कारणामुळे तिथले जे पुजारी आहे सपकाळ म्हणून, त्या सपकाळांच्या घरी आता ही तुळजा मध्ये येऊ आपण. ती जी तलवार आहे त्यावेळेस सपकाळांच्या घरी होती, आता बहुतेक ती आणली असं म्हणताय आपण. बघू ती येत्याकालीन शस्त्र बघा सगळे. तो दानपट्टा जो आपण विजयदुर्गावर सांगितलं होतं तो या प्रकारचा होता. ती लाठी, नंतर वाईट हे दुर्बीण, होकायंत्र, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिवकालीन
याला काय म्हणतात, कर्णा. हा, जी तलवारीची आपण गोष्ट केली होती ती ही तुळजापूर, जी महाराजांनी प्रत्येक लढाईमध्ये आपल्या वापरली होती. आणि ही तलवार स्वतः शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना भेट दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण ठसे बघितले, त्याचं हे बघा चांदीच्या याच्यामध्ये त्यांनी हे करून घेतलं. आता हे जे समोर दिसतोय हे आता महादेवाचं मंदिर आहे असं वाटतंय, पण हा एक भुयारी मार्ग आहे त्या काळात. आता तो कसा, या बघू आपण. वरतून दिसायला जरी महादेवाचं मंदिर दिसत असलं तरी हे बघा, चला आधी आपण या महादेवाचं दर्शन घेऊ. सांग महाराज या. आता हा जो भुयारी मार्ग आहे, त्याच्यामध्ये पाणी त्यावेळेस नव्हतं. हा त्या काळी इथून मालवण मध्ये तिकडे निघायचा 7 ते 8 किलोमीटर. आता आपण म्हणतो की त्याच्या 2 वाटा आहेत. बरोबर सांगतो. तर याच्या 2 वाटा आहेत, जे की हिवरे आणि एक ओझर या ठिकाणी निघतात. आता गड फक्त राजा पकडला जाणार किंवा मग वेढा पडला तर फक्त राजाच्या सुरक्षेसाठी नाही, तर कधी या गडाला वेढा पडला तर रसद जी पुरवली जायची ह्या याने, त्याने काय व्हायचं, जेव्हा सिद्धीजवळचा वेढा आपल्या पन्हाळ्याला पडला होता तेव्हा तुम्हाला माहिती किती दिवस तो वेढा चालला होता, तरी जर रसद तिथून पुरवली गेली तर हा गड वर्ष लढला जायचा. त्यासाठी हे भुयारी मार्ग महाराजांनी त्यावेळेस केले होते. ते जसं आपण सांगितलं की ओटीचा करावा, आता तुम्ही ठरवा तुम्ही कोण आहात. या आता आपण ही दूध आपली दही भाव बघून घेऊ. इथे अशा 3 आहेत, एक दूध, दही आणि साखर, अशा 3 भाव आहेत. जेव्हा महाराजांनी हा गड निवाडला बांधण्यासाठी तेव्हा इंदलकरांना सांगितलं होतं की आधी गोड्या पाण्याची विहीर शोधा आणि त्यानंतरच काम चालू करा. त्याच्यासाठी की सगळ्या बाजूने खारं पाणी आणि फक्त या गडावर या गोड्या पाण्याच्या अशा विहिरी लागलेल्या आहेत. आणि उद्या कदाचित इथे झरे जरी बंद पडली तर हे जे आजूबाजूचं बांधकाम आहे याच्यावर अगोदर छत होतं, याच्यासाठी की वरचं जे पावसाचं पाणी येईल ते झिरपण आणि त्यानंतर ही विहीर भरल्या जाईल, फक्त तेवढ्यासाठी पूर्ण बांधतात. आता ती विहीर बघितल्यानंतर आपण इथे पुढे आल्यानंतर हा राजवाडा होता. आता तो चांगल्या स्थितीत नाहीये. आता हे बघायचे अवशेष दिसतात तुम्हाला. भव्य असा राजवाडा होता. ज्यावेळेस राजा महाराजांनी आपल्या ताराराणी जेव्हा इथे वास्तव्याला यायच्या तेव्हा त्या इथेच विश्रांती करायच्या किंवा इथे राहायच्या. आता हे समोर आहे निशाण काठी बुरुज. आता हा कशासाठी, या वर जाऊ बघू. आता जवळ आहे. आता हा निशाण काठी बुरुज हे जे हे गडावरचं सर्वोच्च स्थान आहे की जिथून पूर्ण गडाला कमांड केलं जायचं, त्यासाठी हा निशाण काठी बुरुज इथं होता. म्हणजे कमांड क्षेत्र जास्त आपलं पूर्ण गड इकडनं निरीक्षण केलं जायचा. कुठे काय चालू हालचाली सगळं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा बुरुजाचा वापर केला होता. आणि बुरुजापासून खाली जर आपण आलो इकडे हे बघा समोर ते जो दरवाजा दिसतो तिथे, ती राणी वेळा म्हणून आता सध्या प्रसिद्ध आहे. आता आपण ते तिथे गेल्यावर बघू काय एकदा तर हे बघा, हा जो आपण त्या दिशेने काठी बुरुजून दाखवला ती राणीची वेळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आताच्या सद्य स्थितीमध्ये ज्यावेळी ताराराणी इथे यायच्या त्या वास्तव्याला होत्या. आपण याला प्रायव्हेट बीच सुद्धा म्हणू शकता. त्यावेळेस
आणि दुसरी गोष्ट अशी की एखाद्या वेळेस चोर दरवाजा म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो, कारण की त्यावेळेस या मार्गाने जरी बोट आल्या तरी रसद पुरवण्याचं काम या दरवाजाने सुद्धा होऊ शकत होतं. आणि बहुतेक त्याला दरवाजा सुद्धा असू शकतो त्यावेळी. आणि तो बघा, तो समोर निशाणकाठी बुरुज, आपण तिकडनं इथपर्यंत आलो आणि तुम्हाला ते दरवाजाचा पॉईंट सुद्धा दाखवतो. इकडे त्यावेळेस दरवाजा होता, त्याचे काही निशाणे इथे या जवळ आहे. हे बघ, हे त्या याची निशाणे बघा, म्हणजे त्यावेळेला दरवाजा होता. महाराज जेव्हा जंजिरा घेण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यावेळी त्यांच्या हाती जंजिरा लागत नव्हता. तर महाराजांनी ठरवलं की आपला एक जंजिरा आपण समुद्रात उभा करूया. त्यासाठी महाराजांनी हिरो जिंदलकरांना आणि त्या कोळी बांधवांना काही बेट सांगितले की असं बेट सापडा की आपला गट उभा राहू शकतो. त्यामुळे महाराजांना असे 84 बेट दाखवण्यात आली, जे की प्रत्येक ठिकाणी, आता हा खडकाळ प्रदेश आहे, जिथं जिथं खडक आहे असा प्रदेश पाहून हिरो जिंदलकरांनी महाराजांना हा बेट म्हणजे कुर्टे बेट, हे जे कुर्टे बेट दाखवलं, तर महाराजांना हा बेट आवडला आणि महाराजांची उद्गार निघाले होते त्यावेळी की 84 बंदरी आईसा दुर्ग नाही, तर आपली शिवलंका ती इथेच उभा राहावी. आणि म्हणजे जंजिरा, जंजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला. आणि त्यानंतर हिरो जिंदलकरांनी हे काम चालू केलं आणि आज आपल्या या समुद्राच्या लाटा झेलत हा आपला शिवरायांची शिवलंका एकदम तटस्थपणे उभा आहे. आणि प्रकारे आपला पूर्ण गड बघून झालेला आहे. आता आपल्याला वेळेअभावी निघावं लागतं, कारण की या गडावर आल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तास वेळ मिळत नाही. आणि गडाची जी आपण सीमा बघता, हा गड खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला कमी वेळेत लवकर गड बघायचा असतो. आता तुम्ही माझ्यासोबत जो गड बघितला, त्याची मला प्रत्यक्ष हे कळवा, कमेंट मध्ये सांगा की कसं वाटलं. आणि तुम्ही नक्की या, कोकणात आल्यानंतर, मालवणला आल्यानंतर सिंधुदुर्गला नक्की या, गड बघा, अनुभवा, शिवरायांच्या हातापायाचे ठसे एकदा बघून घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्रापर्यंत हा गड आपला जाईल.